मालिका आणि चित्रपटातून स्वतःची वेगळी छाप पाडणारा देखणा अभिनेता म्हणजे विकास पाटील। बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या विकासने पुढे मराठी मालिका आणि सिनेमा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। सतत हसतमुख दिसणारा हा अभिनेता मात्र एका भयान दुःखाने ग्रासलेला आहे। एका अपघातामुळे त्याचा छोटा मुलगा गेले अनेक वर्ष अंथरुणाला खिळून आहे। तो याबाबत जास्त उल्लेख करायचे टाळतो। मात्र बिग बॉसमुळे त्याने त्याच्या मुलाबद्दल एक धक्कादायक माहिती शेअर केली होती। विकासच्या मुलाची परिस्थिती ऐकून तिथे उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं। विकासही त्याच्या मुलाच्या आठवणीत भावुक झाला होता। चला तर जाणून घेऊया त्याच्या मुलाच्या बाबतीत नक्की काय घडले होते। विकास पाटीलचा जन्म पुण्याला झाला असून तिथेच त्याचे बालपण गेले। त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती। यातूनच त्याला 1991 साली आलेल्या हम शक्ल या हिंदी सिनेमात बालकलाकार म्हणून काम करायची संधी मिळाली। फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना त्याने एकांकिका आणि नाटकात काम करायला सुरुवात केली। पुढे त्याला 4 दिवस सासूचे या गाजलेल्या मालिकेत काम करायची संधी मिळाली। यानंतर त्याने अधुरी कहाणी, कुलवधू, अरुंधती, लेक माझी लाडकी, जय जय स्वामी समर्थ, माझी माहेरा, सुख म्हणजे नक्की काय असतं अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं। मालिकांबरोबर तुझ्या बिन मर जावास, सेंटिमेंटल, तुकाराम, गोळाबेरीज, अय्या अशा अनेक चित्रपटातही तो झळकला आहे। त्याच्या वैयक्तिक आयुष्यात बोलायचे तर त्याने 2010 साली स्वाती पाटील हिच्याशी लग्न केलं। पुढे त्यांना मौर्य नावाचा मुलगा झाला। त्यांचा सुखाचा संसार चालू होता। सगळं काही आनंदात चालू होतं। मात्र मौर्य 3 वर्षाचा असताना त्याच्यासोबत एक वाईट घटना घडली। तो सोसायटीच्या मुलांसोबत खेळत होता आणि अचानक तो पाण्याच्या टँकमध्ये पडला। बराच वेळ तो पाण्यात अडकून पडला होता। त्या 3 वर्षाच्या कोवळ्या मुलाच्या मनावर या घटनेचा खोलवर परिणाम झाला। या घटनेला आज 9 वर्ष झाली आहेत। आता तो 12 वर्षांचा झाला आहे। मात्र अजूनही तो अंथरुणाला खिळलेला आहे। सध्या त्याच्यावर डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत, परंतु त्याला ठीक व्हायला अजून काही काळ जावा लागेल। बिग बॉस शोमध्ये त्याने आपल्या मुलासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली होती। विकास बिग बॉस मराठीच्या 3ऱ्या पर्वात सहभागी झाला होता। या शोमध्ये त्याने 3रा नंबर पटकावला होता। ही आठवण सांगताना त्याने आपल्या पत्नीचं कौतुक केलं होतं। तो म्हणाला, माझ्या पत्नीमुळे मी आज निर्धास्तपणे काम करू शकतो। गेली अनेक वर्ष ती मुलाची खूप काळजी घेत आहे। मुलगा लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असेही तो पुढे म्हणाला होता। सध्या विकासने मालिका विश्वातून ब्रेक घेतला आहे। तो म्हणाला की गेले अनेक वर्ष मालिकांमध्ये काम करून तोचपणा आला आहे। आता मला माझं लक्ष जास्तीत जास्त चित्रपट आणि नाटक यावर केंद्रित करायचं आहे। सध्या तो एकाच वेळी 4 नाटकांमध्ये काम करत आहे। यामध्ये ऑल द बेस्ट, मर्जिया, कॅरी ऑन स्पाईन, नथुराम गोडसे या नाटकांचा समावेश होतो। अशा प्रकारे विकास पाटील सध्या नाटक, चित्रपट, मालिका क्षेत्रात भरघोस काम करून आपल्या कारकिर्दीत नवी उंची गाठत आहे। मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तो मुलाच्या परिस्थितीमुळे दुःखी आहे। आम्ही आशा करतो त्याचा छोटा मुलगा देखील लवकरात लवकर बरा हो।